पहिला आपण आज पोहे बनवायचा विचार केला पण परत कंटाळा आला म्हणून मग काय लाडू आणि खारीकच घेतली खायला सोबत. कसं आहे कंटाळा हो. आणि त्याच्यानंतर काय असाइनमेंट लिहिल्यानंतर जरा पेटपूजेचं बघावं म्हणलं. मग आले आपल्या फ्रीजकडं. कसं आहे आपल्या फ्रीजमध्ये जमापुंजी ठेवलेली असते. आता तुम्हाला मी दाखवते आमचं सार्वजनिक फ्रीज, ज्याच्यात आम्ही आमचा खजिना लपवून ठेवून. हे बघा कसं काय सगळ्यांचं थोडं 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 ठेवलेलं असतं बरं का. तिथं कोपऱ्यात माझी पिशवी होती, एका कोपऱ्यात होती ती काढून घेतली आणि त्यातनं मग आपल्याला भाजीला काढून घेतलं. कसं आहे आज आपण बनवणार होतो शेवग्याची शेंग. कारण जरी सगळे लोक नॉनव्हेज खात असले रविवारी तरी आपण खात नाही. हॉस्टेल लाईफ गायज एकाच ताटात सगळं बनवायचं असते कारण परत भांडी होतात. आणि मग भांडी कसायचं मला प्रचंड ट्रॉम आहे. साईडला मी भात पण लावला होता एवढूशा पातेल्यात, कारण आपण एकटीसाठीच बनवत होता. आणि दिस इज आवर व्हेज मटन. कसं काय छान वाटतंय काय. रेसिपी तशी एकदम मी अपलोड केली आणि सोबत कैरी पण घेतली होती. चटपटा कमी नाही पडायला पाहिजे. आणि जेवण बनवल्यानंतर परत चालले होते मी दळण ठेवायला, कारण हॉस्टेलवर राहिल्यावर सगळी कामं आपल्यालाच करायला लागतात. संध्याकाळच्यासाठी आपल्याकडे पीठ शिल्लक नव्हतं. इथं आल्यावर दादाने मास्क लावला बघितला. मग काय भैयाला विचारलं कसं काय मास्क लावलंय म्हणून, तर त्याने सांगितलं पीठ जाते. आता अख्खा आयुष्य गेलं तिकडं, पण आता त्याला सुचले मास्क लावायचं. रिटर्न आल्यावर उन्हातनं म्हणलं आता थोडी दुपारची मग कुक्षी घ्यायला पाहिजे. मग काय मस्तपैकी पडदा टाकला आणि आपली विमान डायरेक्ट बेडवर लँड झालं. उठल्यावरती 5 वाजल्या होत्या. मग थोडं गिल्ट आलं की आता 2 तास झोपलोय, थोड्याशा असाइनमेंट कंप्लीट झाल्या असत्या. पण आता काय करता, पहिलं उद्याची तयारी केली, स्टाईलिश दिसायला पाहिजे. मग काय आपल्या शर्टची बटन तुटलं होतं, मग ते पहिलं बसवायला घेतलं. दोरा पण रूममेट करून मागून घेतला होता. राहिलेला असाइनमेंट कंप्लीट करायचं होता, पण पहिला प्रेफरन्स आपण जिलबीला दिला. आणि मग जिलबी खाल्ली, असाइनमेंट लिहिल्या आणि मग नंतर नाले पीठ न्यायला, कारण आपल्याकडे आता भाकरी करायला पीठच नव्हतं. भैया म्हणतोय मला तुझी पिशवीच सापडणार. म्हटलं दे दो भैया अभी किधर रखा होगा. त्याला हिंदी बोलायला लागते बरं का. आणि मग काय रिटर्न आल्यावरती जेवण वगैरे झालं, सगळं आवरलं आणि मग काय सगळ्या दिवसभरच्या असाइनमेंट कंप्लीट केल्या, नीट लावल्या सिक्वेन्सली आणि कॅडबरी खायला घेतली. कसं आता एवढा मोठा हेक्टिक दिवस गेला तर म्हणलं थोडा टाइमपास व्हायला पाहिजे. तर ही पोरगी तर पेरू खात होती, का तर मी काल दिवसभर कॅडबरी खाल्ली. आणि मग काय त्याच्यानंतर उद्याचा पटाक्का बनवून जायचा प्लॅन होता, तर शूजसाठी लेस बांधली. ओके, लाईक शेअर सबस्क्राईब.